नमस्कार मित्रांनो, मी परत एकदा सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई-नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. तर ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय आणि याच्या आधी पण मी एक व्हिडिओ बनवलेला होता, की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला माहिती दिली, की आरोग्य विभाग म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभाग यांचा निकाल आलेला आहे. तर आता बघा, आज आहे रविवार आणि कालपासून जे निकाल येत होते आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा पदांचे निकाल आलेले आहेत आणि ऑलमोस्ट पकडा तुम्ही आता 70 to 80% निकाल इथे कव्हर झालेले आहेत. ग्रुप सी बद्दल बोलतोय मी. ओके. इथे लिहितो बघा, ग्रुप सीचे ऑलमोस्ट 70 ते 80% पदांचे निकाल कंप्लीट झालेले आहेत आणि कोणते पदे म्हणजे कोणत्या पदांचे निकाल झालेले आहेत आणि आतापर्यंत किती पदांचे निकाल लागलेले आहेत, हे आपण संपूर्ण बघणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ओल्ड जी आपली आधीची जाहिरात होती, ती जाहिरात पण दाखवेल मी. त्याच्यानुसार तुम्हाला एक लाईव्ह प्रूफ बघता येईल, की एवढे रिझल्ट लागलेले आहेत आणि उरलेल्या पदांचे निकाल कधी लागतील. तसंच गट ड बद्दल काय म्हणणं आहे आणि याचं पण कॉल रेकॉर्डिंग तुम्हाला मी ऐकवणार आहे. आणि त्या दिवशी पण मी जेव्हा ग्रुप सीचे बाकीचे पदांचा निकाल येणार आहे म्हणून तुम्हाला ती कॉल रेकॉर्डिंग ऐकवली होती. त्यानुसार रात्रोखरच निकाल आलेले होते. ओके. तर जेव्हा आपल्याकडे ऑथेंटिक माहिती असते, तेव्हाच आपण अशी 100% जी करेक्ट माहिती असते, तेव्हाच आपण माहिती देत असतो. नाहीतर अशी कुठलीही माहिती देत नाही मी. ऑलरेडी आपण जी काही महत्त्वाची माहिती असते, ती मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर शेअरच करत असतो. तर तुम्ही जर नवीन असाल ग्रुपवरती म्हणजे या चॅनलवरती, तर तुम्हाला काय करायचं, हा चॅनल रेग्युलर अपडेटसाठी सबस्क्राईब करायचा आहे आणि तुम्हाला जर काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा. आपण प्रत्येक कमेंटचं 100% रिप्लाय करत असतो. त्याच्यामुळे तुमच्या मनात काही डाऊट असतील मार्क्स रिलेटेड किंवा एक्झाम रिलेटेड, तर इथे तुम्ही कमेंट करू शकता. तसंच माझा टेलिग्राम चॅनल आहे आणि तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये गेलं की तुम्हाला लिंक मिळेल टेलिग्राम ग्रुपची. तिथून तुम्ही डायरेक्ट ग्रुपला जॉईन होऊ शकता. सर्व अपडेट आपण त्या टेलिग्राम चॅनलवरती टाकत असतो. तर बघा, आता हे जे आपले एवढे पॉईंट्स आहेत मित्रांनो, आपण आता इथे एक वन बाय वन कव्हर करू. तर आतापर्यंत किती निकाल लागले, तर याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, वेबसाईटवरती जावं लागेल त्याच्या. तर बघा, ऑलरेडी आपण लिंक टाकलेली आहे आणि ही जी लिंक आहे NRHMची जी लिंक आहे, याच्यावरती जा. ही खूप फास्ट लोड होते आणि तुम्हाला पटापट रिझल्ट इथं बघता येतात. तर बऱ्याचशा पदांचे निकाल लागले आहेत. ते कोणते निकाल लागले आहेत ते आपण बघणार आहोत आणि आपल्याकडे ही जाहिरात पण आहे. या जाहिरातीनुसार आपण कंपॅरिझन करू, की किती पदांचे निकाल आले आहेत आणि किती पदांचे निकाल बाकी आहेत. त्यानुसार तुम्हाला माहिती होईल, की आता ऑलमोस्ट ग्रुप सी सर्व कंप्लीट झालेलं आहे, असं आपण गृहीत धरू शकतो. तर त्यासाठी आपल्याला थोडं टॅली करावं लागेल. तर आता चला, मी तुम्हाला त्या लिंकवरून डायरेक्ट वेबसाईटवरती घेऊन चालतो. आता माझ्याकडे ऑलरेडी ओपन आहे ही NRHMची वेबसाईट आणि याच्यामध्ये बघा तुम्ही सर्व रिझल्ट ग्रुप सीचे ऑलमोस्ट 80 to 90% जरी पकडला आपण, तरी इथे रिझल्ट लागलेले आहेत. ओके. तर इथे बघा, लिस्ट फॉर काय एक्स-रे सायंटिफिक ऑफिसर, त्याच्यानंतर एक्स-रे सायंटिफिक ऑफिसर विविध जिल्ह्यांचे, त्याच्यानंतर टेक्निशियन HMER, ट्रान्सपोर्ट सर्व्हिस. ओके. त्याच्यानंतर अनस्किल आर्टिशियन, अशा प्रकारचे मित्रांनो बरेचसे निकाल इथे लागलेले आहेत आणि हे सर्व निकाल याला जर आपण गृहीत पकडलं तर आतापर्यंत बघा, आपल्याकडे जवळपास 80 to 90% निकाल इथे कव्हर झालेले आहेत. ओके. आणि ते पण तुम्हाला मी दाखवतो जुन्या जाहिरातीनुसार किती पदे होती. तर आता आपण त्या याच्यावरती जाऊ, चला. तर बघा, ही आता जाहिरात आहे सार्वजनिक आरोग्य विभाग गट क संवर्गाची. फक्त गट क ची जाहिरात आहे. ओके. तर मी आधी तुम्हाला गट क चं दाखवतो, कारण गट क मला अशी माहिती मिळाली आहे, की आधी गट क चा निकाल लागेल आणि मग गट ड चा निकाल लागणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय करणार आहे, त्याच्यासाठी तुम्हाला ती कॉल रेकॉर्डिंग पण मी तुम्हाला इथे ऐकवणार आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्हाला काय करायचं, संपूर्ण बघायचा आहे. जराही स्किप नका करू. जर व्हिडिओ स्किप केला तुम्ही, तर तुमची जी माहिती आहे ती अपूर्ण राहील. ओके. तर बघा, इतके पदं होती जवळपास. बघा, आता इथे वाहन चालकपासून गृहपाल, औषध निर्माता, शिंपी असे जर पकडले आपण, तर ऑलमोस्ट आता ही ते सर्वात जास्त पदे आहेत. ओके. मुंबईमध्ये, पुण्यामध्ये. तर इथे आपण याचा रेफरन्स पकडूया. तर बघा, नंबर 1 पासून असं जर पकडलं आपण, ऑलमोस्ट 45 टू, इथे बघू शकता तुम्ही शेवटपर्यंत 45 पदे आहेत जवळपास. ओके. आणि याच्यापैकी ऑलमोस्ट सर्व पदांचा, जसं शिंपीचा निकाल आलेला आहे. ओके. वीजतंत्रीचा आलेला आहे, गृहस्थपाल आलेला आहे, कनिष्ठ अवेक्षक आय थिंक तो बाकी आहे, दंत आरोग्य, असे काही पदे बघा. आधी परिचारिकेचा पण निकाल आलेला, पण मेलचा आलेला आहे, फिमेलचा नाही आला. म्हणजे याचा आलेला आहे, याचा नाही आला. त्याच्यानंतर हा एक बाकी आहे आय थिंक आणि हे 2 बाकी आहेत. अशा प्रकारे. आणि याच्यानंतर याचा पण आलेला आहे HMER, आता मी तुम्हाला दाखवलं. त्याच्यानंतर वीजतंत्री पण आलेला आहे, कुशल कारागीर, त्याच्यानंतर आरोग्य पर्यवेक्षकचा पण आलेला आहे.
अशा प्रकारे बरेचसे निकाल आलेले आहे मित्रांनो. आता इथे वाचत बसलो तर आपण एक फक्त गृहीत पकडू की जवळपास 45 ग्रुप सीचे पदे आहेत. याच्यापेक्षा जास्त असतील प्लस मायनस, पण आपण ऑन एन ॲव्हरेज आपण 45 जरी पकडले, 45 पद जरी पकडले, तर याच्यापैकी ऑलमोस्ट मिनिमम 30 टू 35 निकाल किंवा याच्यापेक्षा जास्त पण म्हणू शकतो, 35 तरी पदांचा निकाल इथे आलेला आहे. ओके, तर याच्यानुसार आता जे उरलेले पद आहेत यांचा पण निकाल आज किंवा उद्या येऊन जाईल आणि या फ्रायडेपर्यंत हे सर्व आय थिंक हे सगळं याचं म्हणजे हे सर्व क्लिअर होऊन जाईल ग्रुप डीचं. ओके, सॉरी ग्रुप सीचं. आणि त्याच्यानंतर राहिलेलं आहे ग्रुप डी. आणि ग्रुप डीचा निकाल कधी येईल याच्यासाठी आपण काय करणार आहोत की तुम्हाला कॉल रेकॉर्डिंग ऐकवतो, याच्यावरून तुम्हाला कन्फर्म होऊन जाईल की या दिवशी तो निकाल येऊ शकतो. तर बघा मित्रांनो, परत इथे वेगवेगळ्या विभागाचे आहे. त्याच्यानंतर नाशिक मंडळचं जरी बघितलं आपण, इथे पण बघा गृहग्रस्तपाल, भंडारपाल, दंत यांत्रिकी, डायलिसिस तंत्रज्ञ अशा प्रकारची पदे होती. आणि इथे 29 पदे होती. ओके, तर याच्यापैकी ऑलमोस्ट फक्त याच्यामध्ये आता पुन्हा हे बाकी आपलं बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, ज्याचा आपण MPW म्हणतो, याचा पण निकाल बाकी आहे. आरोग्य सेविका महिलांचा पण निकाल बाकी आहे. तर 80 to 90% ग्रुप सीचा निकाल कव्हर झालेला आहे. आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये म्हणजे आज मला वाटते बाकीचे पण निकाल येऊन जातील आणि इथे 100% हा निकाल इथे ग्रुप सीचा कव्हर होऊन जाईल. ओके, तर आता तुमचा महत्त्वाचा मुद्दा असतो की ग्रुप डीबद्दल कधी आहे, काय अपडेट आहे. तर ग्रुप डीची पण तुम्हाला अपडेट देतो मी आता. व्हिडिओ जरा स्किप नका करू. ज्या प्रकारे बघा आता आपण इथे बघितलंय तुम्ही हे सर्व. आता तुम्हाला काय करायचं आहे, ही लिंक आहे ऑलरेडी आपण टेलिग्राम ग्रुपवरती पण लिंक टाकली, तिथून तुम्ही सर्व निकाल डाउनलोड करू शकता. आणि आपल्या ग्रुपमधील बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेले आहे, त्यांचं सर्वांचं कॉंग्रॅच्युलेशन. जे टेलिग्राममध्ये जोडलेले आहेत माझ्याशी आणि जे काही यूट्यूबमध्ये पण जोडलेले आहेत, त्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेले आहेत. आपण ग्रुपवरती पण तो मेसेज टाकलेला टेलिग्राम. तर त्या सर्वांचे अभिनंदन एकदा. तर ही सर्व पदांचा ही झाली ग्रुप सी बद्दल अपडेट. आणि याच्यानंतर आता बघा इथेपर्यंत तुम्ही बघता हे सर्व रिझल्ट आहेत. ओके, विविध जिल्ह्यांचे निकाल आहेत. आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा डाऊट असतो की निकाल कसा डाउनलोड करायचा. तर या वेबसाईटवरती जा आणि इथून डाउनलोड करू शकता. तर आता आपण बघूया, जसं मी तुम्हाला बोललो की या थंबनेलमध्ये दाखवले की आपण ग्रुप डीची काय अपडेट आहे. तर उरलेल्या पदांच्या निकालबद्दल आपण बोललो, या किती पदे आहेत आणि किती पदांचा निकाल लागला. आपण इथे पण तुम्हाला कंपॅरिझन दाखवलं. ग्रुप सीचे जेवढे पदे बाकी आहेत आय थिंक ते पण मी कव्हर केलेलं आहे सर्व. आय थिंक 47 पदे होती, त्याच्यापैकी 30 ते 35 पदांचा निकाल आलेला आहे. आणि उरलेल्या पदांचा निकाल आज इव्हिनिंगपर्यंत येऊन जाईल. आता राहिलं ग्रुप डी, जी मोस्ट अवेटेड पोस्ट आहे मित्रांनो तुमची. इथे जास्त मॅक्झिमम पीपल इथेच म्हणजे यांनी फॉर्म भरलेला आहे. तर त्यांच्यासाठी आता ती आता तुम्हाला रेकॉर्डिंग ऐकवतो. त्यासाठी मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन चालतो. बघा, तर आता ही रेकॉर्डिंग मी तुम्हाला ऐकवणार आहे. इथे ही रेकॉर्डिंग मी प्ले करतो, फक्त तुम्ही ऐका. ओके, आता मी काही बोलणार नाही, फक्त जस्ट प्ले करतो. ओके, ऐका आता. हॅलो हॅलो, आरोग्य विभाग. हा सर, ग्रुप सी आणि डी चे उर्वरित रिझल्ट लागतील आणि संध्याकाळपर्यंत. संध्याकाळपर्यंत लागेल, डीचं पुढच्या आठवड्यात लागेल. ठीक आहे, थँक्यू सर. तर ऑडिओ संपूर्ण ऐकला मित्रांनो, परत एकदा प्ले करतो, परत एकदा ऐका. हॅलो हॅलो, आरोग्य विभाग. हा सर, ग्रुप सी आणि डी चे उर्वरित रिझल्ट लागतील आणि संध्याकाळपर्यंत. संध्याकाळपर्यंत लागेल, डीचं पुढच्या आठवड्यात लागेल. ठीक आहे, थँक्यू सर.